नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डिप्लोमाची ओरिजिनल मार्कशीट ही कॉलेजमध्ये कधी मिळेल. ठीक आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी पॉलिटेक्निकचे आहेत आणि फार्मसीचे आहेत त्या दोन्हींसाठी बघा डायरेक्ट सेकंड इयरची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होणार आहे. ठीक आहे. तर रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू कधी होणार आहे, त्याचबरोबर कॅप राऊंड कधी असणार आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. तसेच जर ओरिजिनल मार्कशीट तुमची आली नाही तर तुम्हाला टी पण भेटणार नाही कॉलेजमधनं, तर मग तुमचं रजिस्ट्रेशन होईल का यावरती पण आपण डिस्कशन करणार आहे. सगळ्यात अगोदर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची ओरिजिनल मार्कशीट कॉलेजमध्ये कधी येते. तर जनरली ओरिजिनल मार्कशीट ही तुमची 1 महिन्याच्या आतमध्ये कॉलेजमध्ये येत असते. ठीक आहे. तर रिझल्ट लागल्यापासून 1 मंथ म्हणजे 30 दिवसापर्यंत तुमची मार्कशीट ही ओरिजिनल कॉलेजमध्ये येत असते. ठीक आहे. हे झालं मार्कशीटबद्दल. त्याच्यानंतर बघा डायरेक्ट सेकंड इयरला जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहेत, बघा पॉलिटेक्निक असेल किंवा फार्मसी असेल, तर त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट अशी असते की तुम्हाला ओरिजिनल मार्कशीट लागते का आणि टी लागते का रजिस्ट्रेशनसाठी. तर रजिस्ट्रेशनसाठी ओरिजिनल मार्कशीट आणि टी म्हणजेच काय तर लिव्हिंग सर्टिफिकेट मॅन्डेटरी नसतं. ठीक आहे. तुमचा जो ऑनलाईनचा रिझल्ट आहे त्याच्यावरती पण तुमचं रजिस्ट्रेशन होतं. ठीक आहे. आता तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस बघा डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी असो किंवा इंजिनिअरिंग असो, तर त्याची प्रोसेस जी आहे ही प्रोसेस सुरू होणार आहे तुमची 16 जुलैला. रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होईल. रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू झाल्यानंतर 10 ते 12 दिवस तुम्हाला कालावधी असतो रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी. ठीक आहे. 10-12 दिवसामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे तात्पुरती मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर परत 3 ते 4 दिवसाचा पिरियड मिळतो तुम्हाला कशासाठी, तर ग्रेव्हियन्ससाठी. जर एखादा डॉक्युमेंट तुमचं यायचं बाकी असेल तर ते कंप्लीट करण्यासाठी. मग ते केल्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमची कॅप राऊंड जो आहे तो सुरू होत असतो. ठीक आहे. तर सध्या आपण कन्फर्म हे नाही सांगू शकत की एक्झॅक्ट किती तारखेला तुमचा कॅप राऊंड सुरू होईल, बट तुमचं रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे 16 जुलैला. ठीक आहे. तर 16 जुलैला तुम्हाला रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन करायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की रजिस्ट्रेशन कसं करायचं, व्हेरिफिकेशन कुठे करायचं, काय मोड असतात, ई स्क्रुटिनी, फिजिकल स्क्रुटिनी काय असतं, ग्रेव्हियन्स काय असतो, या सर्वाबद्दल तुम्हाला मी डिटेल स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन देणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर तो जॉईन करून घ्या. ठीक आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आता बघा आणखी एक क्वेश्चन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा असतो की डायरेक्ट सेकंड इयरचे जे ॲडमिशन होत असतात तर त्याच्यामध्ये नेमकी कोणती मार्कशीटचे पर्सेंटेज त्या ठिकाणी काउंट केले जातात. ठीक आहे. आता बघा नॉर्मली काय असतं की ऑटोनॉमस कॉलेज असतात आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेज. काही कॉलेजेस ऑटोनॉमस जे असतात त्यांना काय असतं तर 6व्या सेमिस्टरमध्ये पेपर नसतात है ना, तर त्यांना इंटर्नशिप वगैरे असते. ठीक आहे. तर अशा कॉलेजेसचे कोणते मार्क कन्सिडर केले जातात. आणि नॉन ऑटोनॉमसला काय असतं 5वं सेमिस्टर 6वं सेमिस्टर दोन्ही पण काय असतात त्यांना पेपर असतात. त्यामुळेच जे नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहेत त्यांना 5वं सेमिस्टर आणि 6वं सेमिस्टर या दोन्हीचं ॲग्रिगेटचे मार्क्स तुम्हाला टाकावे लागतात त्या ठिकाणी. म्हणजे तुमचं जे मेरिट ठरतं ते दोन्हीच्या ॲग्रिगेटवरती ठरतं. आता ऑटोनॉमस कॉलेजला काय असतं तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त डोकं चालवायचं नाही. तुमची फायनलची मार्कशीट येते. फायनलच्या मार्कशीटवरती जी टोटल लिहिलेलं असतात आउट ऑफ एवढे मार्क, तर तेच तुम्हाला काय करायचे, कॉपी पेस्ट करायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यावरनं तुमचं मेरिट जे आहे ते ठरेल. आलं लक्षात. ऑटोनॉमससाठी काय तर तुमची मार्कशीट येईल. मार्कशीट आल्यानंतर तुमचे जे मार्क असतात किंवा ऑनलाईनची जी मार्कशीट आहे त्याच्यावरती पण तुमचा मार्क्स दिलेले असतात आउट ऑफ किती. आणि सिमिलरली जे नॉन ऑटोनॉमसचे कॉलेजचे मुलं आहेत त्या ठिकाणी पण दिलेले असेल बघा दोन्ही सेमिस्टरचे मिळून ॲग्रिगेटचं ॲव्हरेज म्हणजे टोटल कितीपैकी किती मार्क पडलेले आहेत 5वं आणि 6वं सेमिस्टर मिळून त्याचे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन समजली असेल है ना. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपली प्रोसेस सुरू झाल्यानंतर मी पहिलेच तुम्हाला रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ कसा बनवायचा, आता तोपर्यंत बघा 16 तारखेपर्यंत वेळ आहे तुमच्याकडे. तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही मागच्या वर्षीचा कट ऑफ बघा, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील पूर्ण कॉलेजेसची लिस्ट दिलेली आहे. त्याची डायरेक्ट PDF मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाकलेली आहे. जर तुम्ही नवीन जॉईन करत असाल तर तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक जी आहे PDFची ती लिंक मी टाकतो. तर ते लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली PDF डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आणि अपडेटसाठी तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप तर जॉईन करणारच आहात.
त्याच्यामध्ये माझा नंबर पण दिलेला आहे, जो ॲडमिनचा नंबर असेल तो माझा नंबर आहे. मी रिक्वेस्ट करतो, नंबर जो माझा देण्यामागचा उद्देश हा आहे की तुम्हाला एमर्जन्सी जर काही असेल, म्हणजे काय असतं की एक्स्ट्रीम कंडिशनला तुमचा फॉर्म रिजेक्ट होत असतो किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम असतो, त्यावेळेस तुम्हाला त्या कॉलची गरज पडते एमर्जन्सी. ठीक आहे, त्यामुळे शक्यतो तुम्ही कॉल करायचं टाळा, आहे ना. अगोदर काय करा, आपलं व्हिडिओच्या खाली कमेंट करा. कमेंटला रिप्लाय नाही आला तर व्हॉट्सअपवरती तुम्ही पर्सनल मेसेज करू शकता. ठीक आहे, मेसेजचा रिप्लाय जर नाही आला तर मग एक्स्ट्रीम कंडिशनला तुम्ही कॉल करा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढं मला तुम्हाला सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये. तुमच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल आपण पुढे डिस्कशन करूया. ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.